नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। Type 441 IC and नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश आहिरे, बजाज पॉवर इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड क्वालिटी मॅनेजर। मी आपले सर्वांचे जो महाराष्ट्र शासनाचा जनजागृती अभियानाअंतर्गत 2 दिवसाची कार्यशाळा छत्रपती संभाजीनगरमध्ये जी आयोजित केली त्यामध्ये सहर्ष स्वागत करतो। सर्व इंजिनियर्स लोकांना बॉयलर रिलेटेड आणि ऑपरेशन रिलेटेड ही माहिती देण्यात येत आहे। यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि या 2 दिवसाच्या कार्यशाळेचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा। आपल्या दैनंदिन काम करताना बॉयलरचं महत्त्व आणि त्याच्यावर कन्सर्न जी सेफ्टी आहे त्यावर फोकस करण्यासाठी हा महाराष्ट्र शासनाचा एक मोठा अभियान जनजागृती अभियान केलं जात आहे। त्यासाठी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि याचा जास्तीत जास्त संख्येने आणि कार्यशाळेचा फायदा घ्यावा। थँक्यू। मी नरेंद्र गणपतराव फुलके, सहसंचालक महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागातील वास्तविक संचालनालयाने आज दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी हॉटेल अतिथी जालना रोड छत्रपती संभाजीनगर येथे बाष्पकांचा सुरक्षित आणि कार्यक्षमतेने वापर या विषयावर कार्यशाळा आयोजित केली। सदर कार्यशाळेचे उद्घाटन आदरणीय विपिनदादा कोल्हे साहेब, अध्यक्ष संजीवनी उद्योग समूह यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यशाळेत जवळपास 350 बाष्पकांवरती काम करणाऱ्या अभियंत्यांचा सहभाग आहे आणि बाष्पकांचे अपघात होऊ नये, त्यांचा अधिकाधिक सुरक्षेने वापर करता यावा याच्यासाठी या चर्चासत्रामध्ये विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे। धन्यवाद। साधारण 5 जिल्ह्यात अहमदनगर विभागीय कार्यालयाचं कार्यक्षेत्र 5 जिल्ह्यामध्ये आहे, ज्यामध्ये अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यात स्थापित असलेले साखर कारखाने, पॉवर स्टेशन जसं की परळीला आपल्याकडं विद्युत पॉवर स्टेशन आहे तेथील आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील MIDCतले अभियंते या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। बाष्पिक म्हणजे काय नेमके याच्यामध्ये काय याच्यात तुमचं कन्सेप्ट? बाष्पिक म्हणजे पाण्यापासून वाफ तयार करणारं एक यंत्र। सदर यंत्र हे इंडस्ट्रीसाठी अतिशय युजफुल आहे, किंबहुना जिथं प्रोसेस इंडस्ट्री आहे, पॉवर इंडस्ट्री आहे, शुगर इंडस्ट्री आहे, अशा इंडस्ट्रीचा तो अविभाज्य भाग आहे। हा बाष्पक वापरताना सुरक्षिततेच्या दृष्टीनं जर काळजी घेतली नाही तर मोठे अपघात होऊन प्राणहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते। म्हणून बाष्पके कायदा 1923 हा अस्तित्वात आहे आपल्याकडं आणि त्याचबरोबर भारतीय बाष्पके विनियम 1950 हे देखील त्याचबरोबर अस्तित्वात आलेले आहे। तर या सर्वांचं अंमलबजावणी आमचं संचालनालय करते, जेणेकरून बाष्पकाचा सुरक्षित वापर होईल, त्याचे अपघात होणार नाही आणि मनुष्यहानी आणि वित्तहानी टळते। सर, आज कोणते विषय घेणार? आज या चर्चासत्रामध्ये प्रामुख्यानं आता आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर MIDCमध्ये आज कोल आणि फर्नेस ऑइल याच्यावर बंदी घालण्यात आलेली, त्याच्या वापरावरती बंदी घालण्यात आलेली आहे। मग इंडस्ट्रीला पर्यायी इंधनाचा स्रोत माहिती व्हावा याच्यासाठी त्या अनुषंगानं एक लेक्चर आहे। स्पेट वॉश कार्ड बॉयलर आज साखर कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे। ती एक नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी आहे, तर त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी याच्यासाठी देखील त्या विषयावरती एक लेक्चर ऑर्गनाईज केले। दुसरं, बॉयलर जसं वय वाढतं तसं त्याच्या तपासण्या अधिक क्लिष्ट होतं।
अधिक अपघात व्हायची शक्यता असते. म्हणून आपल्या विनियमामध्ये रेमनंट लाईफ असेसमेंट म्हणजे त्या बॉयलरचं किती आयुष्य राहिलं आहे याच्या संदर्भात काही नियमावली आहे. तर त्याच्या संदर्भातलं सुद्धा आपण एक लेक्चर ऑर्गनाईज केलं आहे. बाष्पात कोणत्या प्रकारे कशा पद्धतीनं दुरुस्त करायचा याच्याबद्दलची सुद्धा माहिती आजच्या या चर्चासत्रात दिली जाते. उद्याचा शेड्यूल काय असेल? उद्या हा प्रामुख्याने उद्याचा जो प्रोग्राम आहे तो बाष्पके परिचारकांसाठी म्हणजेच बॉयलर ऑपरेटरसाठी आहे. साधारण सकाळी 11 वाजता त्यांच्यासाठी सर्व लेक्चर्स चालू होईल. त्यांच्यामध्ये सुद्धा कारण बाष्पकात मुख्य पाणी आहे तर पाण्याचे दुष्परिणाम बाष्पकावरती होऊ नये म्हणून पाण्यावरती आम्ही जास्त फोकस केला आहे. त्या पाण्यासंदर्भात जास्त लेक्चर्स त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर आमचे एक बॉयलर ऑपरेटर आहेत जे कोल्हापूरहून येतात. त्यांनी अतिशय सुंदर असं स्वतःचं एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे बाष्पकांच्या सुरक्षित वापराबद्दल. त्यांच्या लेक्चरपासून याची सुरुवात होणार आहे.